कोल्हापूरमधील नांदणी गावातील जैन मठाची हत्तीन माधुरी हिला गुजरातला हलवल्यानंतर या प्रकरणी धार्मिक आणि सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठे वादळ निर्माण झाले आहे. या घटनेला केवळ एक हत्तीनीचं स्थलांतर म्हणता येणार नाही, तर ती शेकडो वर्षाची धार्मिक परंपरा आणि आधुनिक प्राणी कल्याण या दोन परस्पर विरोधी विचारामधील संघर्ष आहे. या प्रकरणाची सुरुवात प्राणीमित्र संघटना पेटाच्या आरोपांनी झाली. पेटाने असा दावा केला की नान्नी मठातील हत्तीन माधुरीची योग्य काळजी घेतली जात नव्हती. तिच्या आरोग्याची हळसळ होत होती असा आरोप त्यांनी केला आणि तिला भीक मागण्यासाठी वापरले जात होते. या आरोपाच्या आधारावर माधुरीला गुजरातमध्ये असलेल्या वनतारा येथे हलवण्यात आलं, जे मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स फाउंडेशनचे एक मोठे प्राणी संग्रहालय आणि बचाव केंद्र आहे. पेटाच्या या दाव्याने स्थानिक पातळीवर जोरदार विरोध झाला. कोल्हापूर आणि आसपासच्या भागातील जैन आणि लिंगायत समाजासाठी हत्तीला केवळ एक प्राणी मानले जात नाही, तर तो धार्मिक श्रद्धेचा आणि परंपरेचा एक भाग आहे. अनेक मठामध्ये हत्तीन महादेवी किंवा गजलक्ष्मी मानले जाते आणि त्यांची पूजा केली जाते. या हत्तीचा वापर धार्मिक मिरवणुका उत्सवासाठी केला जातो आणि त्यांना मठाचे वैभव आणि प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जाते. माधुरीच्या बाबतीतही असंच होतं. पेटाने केलेल्या आर्थिक हेळसांड आणि भीक मागण्याचे आरोप स्थानिक लोकांनी पूर्णपणे फेटाळून लावले आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावर भाष्य करताना म्हटले आहे की जैन मठाकडे 1400 एकर जमीन आहे आणि त्यांच्या आधिपत्याखाली 743 गावे येतात. ते भीक मागण्यासाठी हत्तीनीचा वापर करतील का, हे हास्यास्पद आहे. हे विधान मठाची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचं दर्शवते आणि पेटाचे आरोप निरंतर निराधार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे. माधुरीला परत आणण्यासाठी कोल्हापूरमध्ये एक विशाल मोर्चा काढण्यात आला. यामध्ये शेकडो लोकांनी सहभाग घेऊन माधुरीला पुन्हा नान्नी मठात आणण्याचा मागणी केली. लोकांचा असा विश्वास आहे की पेटाने खोटं अहवाल देऊन स्थानिक परंपरा दुर्लक्षित करून ही कारवाई केली आहे. माधुरी प्रकरणानंतर पेटाने आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. त्यांनी केवळ नान्नी मठावरच नाही थांबले. बेळगावमधील इतर 3 प्रमुख धार्मिक स्थळावरही नोटीस पाठवली. नोटीस मिळालेल्या संस्था श्री माधाचार्य शांतीसागर दिगंबर जैन मठ, श्री सिद्धेश्वर मठ, श्री गुरु महंतेश्वर स्वामी टेम्पल. या नोटिसीमधील पेटाने या संस्थेमधील हत्तीच्या आरोग्याची स्थिती आणि त्यांना मिळणारे अन्न आणि पाणी, निवाऱ्याच्या व्यवस्था आणि त्यांची एकूण काळजी कशी घेतली जाते याची सविस्तर माहिती मागवली आहे. हे प्रकरण आता कायदेशीर आणि सामाजिक संघर्षाचं रूप घेत आहे. एका बाजूला धार्मिक परंपरा आणि श्रद्धा आहे, तर दुसऱ्या बाजूला प्राणी संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्था आहेत. या संघर्षातून अनेक प्रश्न निर्माण होतात. पेटासारख्या संस्थेची भूमिका किती महत्त्वाची आहे आणि त्याचे आरोप किती खरे आहेत? थोडक्यात माधुरी हत्तीन प्रकरण हे कोल्हापूरच्या स्थानिक संस्कृती, धार्मिक श्रद्धा आणि आधुनिक प्राणी कल्याण चळवळी यांच्यातील संघर्षाचे एक उत्तम उदाहरण बनले आहे. या प्रकरणाचा निकाल काय लागतो याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल माधुरी हत्तीन पुन्हा महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी त्या ठिकाणी सरकारकडून देखील एक बैठक बोलवली आहे. आता बैठकीमध्ये काय निर्णय होतो हे देखील बघणं गरजेचं ठरणार आहे. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.